रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 640. आम्ही गावे तुम्ही कोणी काही न म्हणावे, ऐसे तव आम्हा सांगितले नाही देवे. म्हणा राम राम टाळी वाजवा हाते, नाचा डोला प्रेमे आपुलिया स्वहिते. सहज घडे तया आळस करणे ते काही, अग्नीचे भातुके हात पाळिता का पायी. येथे नाही लाज भक्तिभाव लौकिक, हासे तया घडे ब्रह्महत्या पातक. जया जैसा भाव निरोपण करावा, येथे नाही चाड ताल विताल या देवा. सदैव ज्या कथा काळी घडे श्रवण, तुका म्हणे येर जन्मा आले ते पाषाण. आम्ही कथेत विठ्ठलाचे गीत गावे आणि तुम्ही श्रोत्यांपैकी कोणीही काहीही विठ्ठल विठ्ठल असे देखील म्हणू नये, हा प्रकार देवाने आम्हाला सांगितला नाही. याकरिता मुखाने राम राम म्हणा, हाताने टाळी वाजवा आणि आपल्या स्वहिताकरिता प्रेमाने नाचा व डोला. भजन घडणे सहज शक्य असताना त्याकरिता आळस कशाकरिता करावा. हाताने टाळी वाजवून भजन केले, पायाने हरिकथेला चालत गेले तरच त्या हातापायांच्या पोषणाचा उपयोग आहे. नसता अग्नीचे भक्ष असलेल्या हातापायांचे पालन पोषण का करता. भजनामध्ये भक्तिभाव असावा. टाळी वाजवून मोठ्याने विठ्ठल विठ्ठल म्हणण्यास लौकिकाची लाज नसावी. जो भजनाला हसतो, उपहास करतो, त्यास ब्रह्महत्येचे पातक घडते. ज्याचा जसा भाव असेल किंवा ज्याला जसे ज्ञान असेल त्याप्रमाणे कथेत हरीचे निरूपण करावे. गीत गाताना ताल बेताल सूर अपसूर हे काही असले तरी हरीला त्याची इच्छा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला कथेच्या वेळी प्रेमपूर्वक श्रवण घडते तो भाग्यवान आहे. इतर सर्व दगड जन्माला आले आहेत असे जाणावे. रामकृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.